नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजमध्ये जर तुम्हाला डीप नेक ब्लाऊज बनवायचा असेल तर परफेक्ट शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा याचं अगदी परफेक्ट मी माहिती सांगणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जेणेकरून परफेक्ट असं जर तुम्हाला या साईजचं ब्लाऊज शिवायचं असेल तर परफेक्ट गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्याची मापं कशी टाकली पाहिजेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईकसुद्धा करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर चला, इथे मी 36 साईजचं मापाचं मी तुम्हाला परफेक्ट असं मेजरमेंट सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही डीप नेक ब्लाऊज नक्की बनवू शकता, कारण परफेक्ट असं हे ब्लाऊज बसतं। माझं स्वतःचं हे माप आहे आणि मी कस्टमरचं सुद्धा जर ह्या साईजचं माप जर आलं तर अशा पद्धतीने शिवलेलं आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी करावा असं वाटलं, त्यांना परफेक्ट अशी माहिती मिळावी त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर चला आपण सुरू करूया। तर बघा, इथे आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर इथे 1 इंच मिळून मी 15 इंचावर पेपर कटिंग करून घेतला आहे। तर बघा, आता डीप नेक ब्लाऊज आहे तर त्यासाठी मी इथे शोल्डर घेणार आहे फक्त 5 इंच। तर 36 साईज हे माप आहे, लक्षात ठेवा। आणि 36 साईजसाठी बघा मी मुंड्याचं माप टाकणार आहे 5.25 इंचावर। तर बघा, वरच्या साईडला आपण इथे 5 इंच घेतलेलं आहे, तर इथे सुद्धा आपण 5 इंचच घ्यायचं आणि ही सरळ रेषा आधी आखून घ्यायची आहे। तर बघा, आणि 36 साईजचं माप आहे तर 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि प्लस पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तुम्हाला जे पाहिजे आहे तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता, तर मी इथे 2 इंच 1.5 इंच घेतला आहे। आता इथे बघा, शोल्डर आपण 5 इंच घेतला आहे, तर 5 इंच 36 साईजमध्ये डीप नेक असेल तर घ्या। आणि मुंडा घेतला आहे आपण 5.25 इंच। तर बघा इथे आपण छातीचं माप टाकून घेतलं आहे, 36 छाती आहे तर 9 इंच इथे आपण त्याचा चौथा भाग घेतला आहे, 1.5 इंच इथे मार्जिन घेतलं आहे। तर आता आपण कंबरेचं माप टाकूयात। तर कंबर आपली आहे 30 इंच, तर 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर बघा, अशा पद्धतीने हे आपण तर हे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत। तर बघा, अशा पद्धतीने आपण छातीचं माप, कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे। आता इथे बघा 36 साईजमध्ये आपण मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच, शोल्डर घेतला आहे 5। तर शोल्डर का कमी केलेला आहे, तर इथे ज्यावेळेस आपल्याला डीप नेक बनवायचं असेल, जर 36 साईजमध्ये तुम्हाला 9, 10, 11 इंच अशा पद्धतीचा जर डीप नेक गळा बनवायचा असेल तर तुम्ही 5 इंच शोल्डर घ्या। मुंडा 5.25 इंचावर अगदी परफेक्ट बसतो। तर बघा, पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे। तर त्याआधी बघा, इथे जर शोल्डर आपण 5 घेतले आहे तर इथे आपलं हे अंतर 5 इंच नाही तर इथे अर्धा इंच आपल्याला असं वाढून घ्यायचं आहे। तर का, इथे जर तुमचा काही वेळेस बघा पुढच्या मुंड्याला ब्लाऊज खेचल्यासारखा होतो, असं म्हणजे इथे मुंड्यामध्ये एकदम ओढल्यासारखा होतो हुक लावल्यानंतर, किंवा अशा घड्या पडतात म्हणजे खेचला होतो, मग पुढचा मुंडा असा खेचला जातो। तर इथे जर शोल्डर आपण कमी केलं तर इथे पण आपण कमी करायचं नाही आहे। तर जे आपलं नॉर्मल शोल्डर आहे, कमी गळा असतो त्यावेळेस आपण घेतो, ते थोडंसं इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून मुंड्यामध्ये आपला ब्लाऊज ओढला जाणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने घ्यायचं आहे करून। आणि बघा, पाठीमागच्या मुंड्याला शेप बघा या रेषे म्हणजे हा जो कॉर्नर आहे या कॉर्नरपासून द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपण 1.25 इंचावर आणि पुढच्या मुंड्याचा शेप 1 इंचावर, 1 आणि 1.25 इंचावर द्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने। तर बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही मुंड्याचे शेप देऊन घेतलेले आहेत। तर अगदी हे परफेक्ट माप आहे 36 साईजसाठी। बघा, शोल्डर आणि मुंडा शेप अशा पद्धतीने जर तुम्ही दिलं तर अगदी ब्लाऊज परफेक्ट बसतो। तर बघा, इथे गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे, 2 इंच गळा रुंदी अगदी परफेक्ट आहे। डीप नेक असेल 9, 10, 11 इंचापर्यंत। तर बघा, इथे गळा आहे माझा 10 इंच
तर खालच्या साईडला आपण गळा रुंदी 3 इंच घेणार आहोत. तर अशा पद्धतीने खालचा गळा ब्रॉड आणि डीपनेक असेल तर अशा पद्धतीने मापे नक्की तुम्ही टाका. अगदी परफेक्ट आणि छान असा ब्लाऊज बसतो. तर बघा इथे मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे बघा. अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. आणि बघा इथे पण शोल्डरला आपण पाव इंच उतार पण द्यायचा आहे. डीप नेक असतो त्यावेळेस, त्यामुळे काय होतं आपला ब्लाऊज शोल्डरवर अगदी परफेक्ट टाईट बसतो. एवढा जरी अंतर पण जरी तुम्ही कटिंग करताना जरी नाही केलं तरी शिवताना तुम्ही जर अशा पद्धतीने पाव इंच कटिंग करायचं आहे, त्यामुळे ब्लाऊज शोल्डरवर अगदी व्यवस्थित बसतो. अजून एक गोष्ट तुम्हाला यामध्ये आपण दाखवणार आहे. त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजला उंची जास्त असते, आधी आपण टक्स घेऊया. तर आडवा टक्स आपण 4.5 इंचावर घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपला जो गळा असतो त्या गळ्याच्या खालीच नेहमी घ्यायचा आहे. परफेक्ट असं नाही, ज्यावेळेस गळा छोटा असतो त्यावेळेस आपण 4.5 इंच घेतो, परंतु ज्यावेळेस आपला गळा डीप असतो तर गळ्याच्या आकारानुसार गळ्याच्या खाली आपला हा टक्स आला पाहिजे. तर इथे मी 4.5 इंच घेतला आहे. गळा आपला वरतीच आहे म्हणजे टक्सपेक्षा, आणि हे दोन्ही साईडला हे टक्सचं अंतर अर्धा इंच घ्यायचं आहे. तर बघा तर हा टक्स आपला इथे झालेला आहे बघा मार्किंग करून. आता इथे बघा, इथे पण बघा ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजला खूप जास्त उंची असते आणि मग त्यामुळे इथे काय होतं खूप अशा घड्या पडतात. हा कंबरेचा आणि मुंड्यामधला जो भाग आहे त्याला खूप घड्या पडल्यासारख्या दिसतात, तर ते चांगलं वाटत नाही. तर अशा वेळेस बघा कटिंग करताना अजून एक ट्रिक सांगते जे आणि कमरेचा भागसुद्धा हा टक्स घेतल्यानंतर बघा हा टक्स आणि हा कमरेचा भाग असा खालच्या साईडला होतो आणि त्यामुळे आतलं जे आपलं शिलाईचं कापड हे बघा ते बाहेर असं उलटून दिसतं, तर ते चांगलं वाटत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, इथे अर्धा इंच वरती जायचं आहे आणि हा भागसुद्धा अर्धा इंच बघा असं टक्सला तिरकस जोडून घ्यायचं आहे आणि हा भाग एवढा कट करायचा आहे. त्यामुळे काय होतं इथे आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे. आणि इकडे सुद्धा बघा इथे पण काय व्हायचं आहे, पाव इंच खाली जायचं आहे मुंड्यामध्ये आणि बघा ही मुंड्याची रेषा ही अशी बरोबर. त्यामुळे काय होतं इथे अगदी आपला जो मुंडा आणि कमरेमधला अंतर प्लेन असं सपाट आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. तर बघा डीपनेकमध्ये तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट व्यवस्थित मापे टाका. शोल्डर उतार द्यायचा आहे पाव इंच, 5 इंच. इथं 36 साईजचं मी माप सांगत आहे बघा. 36 साईजमध्ये परफेक्ट असं तुम्ही हे बघा अशी जर मापे जर टाकली तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे. परफेक्ट असं हे मेजरमेंट तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्ही याप्रमाणे कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला त्यावेळेस कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.